सर्वात आधी गणपती बाप्पा आपण या धर्मात्मा सिनेमार्कचं ओपनिंग केलेलं आहे सारा सिटीच्या सिटी प्लाझा मध्ये। हा अतिशय देखणा असा मल्टीप्लेक्स सुरू होतोय आणि एक छानशी गोष्ट मला आज कळलेली आहे की प्रोजेक्शन रूमच नाहीये। म्हणजे आम्ही प्रत्येक थिएटरला जेव्हा जातो तेव्हा जिथे बसतो त्याच्या मागे एक प्रोजेक्शन रूम असते। माझ्या लहानपणापासून मी ती पाहत आलेलो आहे। म्हणजे आधी ते रीळ असायचे ते लावून मग त्याच्यावरती पिक्चर दाखवावा जायचा। आता कसं झालंय ते रीळ वगैरे सगळे गेले, ते डिजिटली सगळं झाले, पण तरी सुद्धा प्रोजेक्शन रूम असतेच असते। पण इकडे पाहिलं मी तर तेही नाही आहे। म्हणजे नवीन नवीन टेक्नॉलॉजीला आत्मसात करून कसं काय लोकांना सर्वात चांगलं देता येईल। प्रोजेक्शन पण चांगलं आहे, साऊंड सुद्धा मला चांगला वाटलेला आहे, मी मालकांना सांगू इच्छितो। आणि तुम्ही प्रत्येक प्रेक्षकाला जे आज खरं म्हणजे पूर्वीच्या मानानं तिकिटाचे पैसे आज जास्त द्यावे लागतात प्रत्येकाला पूर्वीच्या कंपॅरिझन मध्ये। माझ्या लहानपणीची ती गोष्टच सोडा, पण मग तेवढे पैसे खर्च करणाऱ्या माणसाला ते सगळं मिळतंय का? चित्रपटातनं मिळते की नाही हे नंतरची गोष्ट झाली, पण सिनेमा हॉल मधनं तरी मिळतंय का? तर मला आज तिथे बसल्यानंतर जे काय जाणवलं तर येस, सिनेमा हॉल मध्ये तुम्ही तिकीट विकत घेता, पैसे देता, तर सिनेमा हॉलचं जे कर्तव्य आहे ते हा सिनेमा हॉल पूर्ण करत आहे ह्याची मला खूप खुशी आहे।